माननीय जयश्रीताई कारले मॅडम यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन आरंभ नावाचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे। इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम राबवत असताना आमच्या संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब गुंड साहेब, त्याचप्रमाणे तालुका नोडल अधिकारी माननीय कल्याणजी राऊत साहेब यांनी मला आपणासमोर अध्यापनाची जी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे ही ऑनलाईन तासिका आपणापर्यंत अगदी व्यवस्थित प्रकारे पोहोचवण्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याची तंत्रस्नेही टीम जी काही मेहनत घेत आहे त्या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो आणि आमच्या घटकाकडे येतो। तत्पूर्वी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की दर शनिवारी आपली ऑनलाईन तासिका ही संध्याकाळच्या सत्रामध्ये होत असते, परंतु उद्या सुट्टी असल्या कारणानं आपली ती सकाळच्या सत्रामध्ये तासिका होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 2 तासिकांमध्ये शेकडेवारी हा घटक पाहिलेला आहे। आता आपला घटक जो शेकडेवारी आहे हा व्यावहारिक गणितामध्ये असणारा घटक ज्याचा भारांश किंवा ज्याचं वेटेज हे 16% आहे। आणि मग या 2 तासिकांमध्ये शेकडेवारी या घटकाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही बारीक सारीक ज्या संकल्पना आहेत या आपण 2 दिवसांमध्ये पाहिलेल्या आहेत। मग आज पहा की आपण पाहिलेलं होतं की शे म्हणजे 100 आणि शेकडा म्हणजे काय, प्रति 100। मग शेकडेवारीला किंवा त्याचे खूण आहे टक्के, आणि मग शेकडेवारीला आपण टक्केवारी किंवा शतमान किंवा शतांश असं देखील म्हटलेलं होतं पहा। मग आता शेकडेवारी हा काय आहे, एक प्रकारचा अपूर्णांक आहे। शेकडेवारी हा एक प्रकारचा काय आहे, अपूर्णांक आहे। आणि हा जो अपूर्णांक आहे याचा छेद नेहमी 100 असतो। छेद किती असतो याचा, तर तो 100 असतो। आणि काल पुन्हा एकदा आपण पाहिलं होतं या शेकडेवारीसाठी टक्के अशा स्वरूपाची खूण किंवा चिन्ह आपण या ठिकाणी वापरत असतो। मग आता शतांश कसं म्हणायचं, तर समजा मी या ठिकाणी 27% अशा प्रकारे एक संख्या किंवा टक्केवारीमध्ये एक राशी लिहिलेली आहे। पण 27% म्हणजेच काय, तर 27 भागिले 100 म्हणजे 27/100 अशा प्रकारे मला त्याची मांडणी करावी लागेल। आणि मग आपल्याला माहित आहे की हा अपूर्णांक आपण दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा लिहितो, कारण दशांश अपूर्णांकामध्ये अपूर्णांक या शेकडेवारीचं रूपांतर आपल्याला करावं लागतं किंवा किंबहुना आपण ते पाहिलेलं आहे। मग आता पहा 27/100 या ठिकाणी दशांश चिन्ह कुठं आहे रे, अंशाचं दशांश चिन्ह या 7 नंतर आहे आणि छेदाचं दशांश चिन्ह या 0 नंतर आहे। मग आता आपल्याला काय हवं आहे की आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे, याचा अर्थ या अपूर्णांकाचा छेद आपल्याला काय करायचा आहे, 1 करायचा आहे। म्हणजे दशांश चिन्ह आपल्याला डावीकडे सरकवायचं आहे पहा। मग या ठिकाणी मी जेव्हा 2 घरं या ठिकाणी येईल, डाव्या बाजूला येईल, त्यावेळेला माझ्या छेदामध्ये 1 असणार आहे। मग छेदाचं जर मी 2 घरं मागे आलो किंवा 2 दशांश चिन्ह डावीकडे जर मी दशांश चिन्ह हलवलं तर मला अंशाचं देखील या ठिकाणी हलवावं लागेल। आणि म्हणून 2, 7 आणि दशांश चिन्ह या ठिकाणी येईल आणि छेदामध्ये माझं दशांश चिन्ह 1 दशांश चिन्ह 00 अशा स्वरूपाचं आहे। मग आता ही जी रचना मिळाली आपल्याला याच्यामध्ये अंशामध्ये 0.27 अशा प्रकारचे अंश आणि छेदामध्ये 1 दशांश चिन्ह 00 किंवा फक्त 1 मिळाला। मग आता 1 छेदामध्ये असणं किंवा एकानं भागणं ही क्रिया याने काही फरक पडत नाही, हे आपण काल देखील पाहिलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय मिळालं, 0.27 आणि 0.27
याला आपण 27 शतांश म्हणतो आणि 27 शतांश आहेत याचा अर्थ शतांश हा शब्द या ठिकाणी मी वापरला आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणू शकतो की शेकडेवारी किंवा टक्केवारी पहा 27% म्हणजेच काय तर 27 शतांश असं या ठिकाणी मला म्हणता आलं आणि म्हणून पहिल्या तासिकेला आपण टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा शतमान किंवा शतांश अशा प्रकारचे शब्द आपण या ठिकाणी वापरलेले होते. मग मुलांना काल आपण सराव केलेला आहे पहा काही उदाहरणे या ठिकाणी घेतलेली होती आणि ही उदाहरणं सोडवताना तुम्ही आनंद देखील घेतलेला असेल. मग आता काल जी उदाहरणं सोडवली होती त्याच्या अगोदरच्या तासिकेला ज्या काही संकल्पना समजावून घेतल्या होत्या त्याच्यावर आधारित आपण काल उदाहरणं सोडवली होती. आता आज पहा एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया की मला समजावून सांगतो या ठिकाणी दिसत नाही ते उदाहरण पण उदाहरण नीट ऐका. एक दुकानदार 2 डझन वह्यांवर किंवा वस्तूंवर 2 डझन वह्यांवर 4 वस्तू मोफत देतो किंवा 4 वह्या मोफत देतो तर तो किती टक्के वस्तू किंवा वह्या या ठिकाणी मोफत देतो. मग उदाहरण असं आहे की एक दुकानदार वह्या विकताना 2 डझन वह्या जेव्हा तो विकेल किंवा जे गिराईक किंवा जे विद्यार्थी 2 डझन वह्या घेतील त्यांच्यासाठी 4 वह्या मोफत देतोय. मग आपल्याला विचारलं काय तर तो किती टक्के काय विचारले आपल्याला किती टक्के किंवा शेकडा किती वह्या मोफत देतो. आता अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण आपण सोडवायला घेतो तर त्यावेळेला आपल्याला एक प्रकारची ते उदाहरण प्रथमतः समजून घ्यावं लागेल त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर उदाहरण सोडवावं लागेल. म्हणजे जेव्हा ही लेखी स्वरूपाची किंवा शेकडेवारीची जी काही उदाहरणं असतील तर पटकन क्रिया करण्याच्या अगोदर काही सेकंद आपण थांबायचे विचार करायचा की नेमकं याच्यामध्ये काय करायचं. आता 2 डझन आहेत 2 डझन आहेत याचा अर्थ काय 2 डझन म्हणजेच काय 24 वह्या बरोबर. 2 डझन वह्या म्हणजे किती 24 वह्या. याच्यावर किती मोफत देतोय तो 4 वह्या मोफत देतोय. 2 डझन वह्यांवरती 4 वह्या मोफत देतोय. आपल्याला विचारलं आहे की दुकानदार शेकडा किती वह्या मोफत देतो. मग या ठिकाणी पहा मी काय लिहीन रचना करेल. समजा 24 वह्या त्याने विकल्याच्या नंतर किंवा दिल्याच्या नंतर या 24 वह्यांवरती तो 4 वह्या मोफत देतोय तर किती टक्के म्हणजेच काय 100 वह्या विकल्याच्या नंतर तो किती वह्या मोफत देईल. अशा प्रकारची रचना आपल्याला जेव्हा मिळणार आहे तेव्हा ते उदाहरण आपण अगदी चुटकीसरशी सोडवणार आहोत. आणि मग आपण पहा पक्षांतर करून घेऊया. 4 अंशामध्ये छेदामध्ये 24 त्याला गुणिले इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जो आपला 100 आहे छेदामध्ये तो इकडे येताना इथे छेदामध्ये आहे याचा अर्थ तो भागिले आहे. तो डावीकडे येताना तो गुणिले होईल आणि म्हणून 4 अंश 24 किंवा 4 भागिले 24 गुणिले 100 बरोबर x अशा स्वरूपाची रचना आपल्याला मिळून जाईल. आणि मग 4 एके 4 4 सक 24 4 एके 4 4 सक 24 आणि मग 6 एके 6 6 एके 6 4 राहिले. त्याच्यानंतर 40 झाले. 6 6 36 4 राहिले. 6 6 36 पुन्हा 4 राहिले. पुन्हा 6 6 36 म्हणजे साधारणपणे 16.6 या इतक्या प्रमाणामध्ये तो टक्के तो मोफत वह्या देणार आहे. आता पहा याच्यानंतर आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया.
तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय पहा. उदाहरण काय आहे? साखरेची किंमत 30 रुपये प्रति किलोग्राम पासून 35 रुपये प्रति किलोग्राम झाली तर साखरेच्या दरात शेकडा किती वाढ झाली? उदाहरण पुन्हा एकदा वाचा. साखरेची किंमत 30 रुपये प्रति किलोग्राम पासून 35 रुपये किलोग्राम पर्यंत झाली तर साखरेच्या दरात शेकडा किती वाढ झाली? आणि या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिसतात पहा. पर्याय क्रमांक 1 16, पर्याय क्रमांक 2 20, पर्याय क्रमांक 3 15.1/3 आणि पर्याय क्रमांक 4 16.2/3 अशा प्रकारचे पर्याय आहेत. मग आता या ठिकाणी पहा, साखरेची मूळ किंमत किती आहे? मूळ किंमत किती आहे तर ती 30 रुपये प्रति किलोग्राम आहे. आणि ती किती झाली वाढ होऊन? ती 35 रुपये झाली. म्हणजे वाढ किती रुपयांनी झाली? 5 रुपयांनी या ठिकाणी साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली. आपल्याला काय विचारलं आहे पहा, तर साखरेच्या दरामध्ये शेकडा किती वाढ झाली, म्हणजे 100 रुपयांना किती रुपये वाढले हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आणि मग साखरेची मूळ किंमत किती होती? 30 रुपये होती. ती झाली किती? 35 रुपये झाली. त्याचा अर्थ वाढली किती रुपयानं? तर ती 5 रुपयानं वाढली. आणि म्हणून 30 रुपयावरती 5 रुपये वाढ झाली. आणि मग 100 रुपयांवर किती रुपये वाढ होणार आहे ते तर आपल्याला काढायचे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू? X रुपये वाढ झाली असं आपण म्हणू. आणि म्हणून 30 रुपये किमतीवरती किंवा 30 रुपये जेव्हा साखरेची किंमत होती ती 35 रुपये झाली, म्हणजे 5 रुपयानं वाढ झाली. मग जर 100 रुपये जर त्या साखरेची किंमत असती तर किती रुपये वाढ झाली असती? अशा प्रकारची रचना आपल्याला जर मिळाली तर मग आता हे उदाहरण आपण सोडवायला सोपं जाईल पहा. मग आता याचं पक्षांतर करून घेऊ आपण. 5 गुणिले इकडे छेदामध्ये 100 आहे, तो इकडे कुठे आला? अंशामध्ये गुणिले आला. आणि याला भागिले किती? 30. बरोबर काय? तर बरोबर 1. मग आता या शून्याला आपण हा शून्य घालवला. आपल्याला माहिती आहे छेदाला जर 10ने भागले तर अंशाला सुद्धा आपल्याला 10नेच भागावं लागेल. आणि म्हणून शून्याला 0 गेला. आता पहा किती आले? 3ने 5ला भाग जाणार नाही, 10लाही जाणार नाही. मग 10 5 50. छेदामध्ये किती आले? 3 आले. आता 10 5 50 छेदामध्ये 3. याला आपल्याला थोडस सरळ रूप द्यावं लागेल. मग आता पहा 50/3 म्हणजेच किती? आता आपण काय करूया? 3ने भागू 50ला. 3 एके 3. या ठिकाणी किती उरणार आहे? 2 झाले 20. 3 सक 18. पुन्हा किती उरले? 2 उरले. आता 2 उरल्याच्या नंतर 2 हे 3पेक्षा लहान आहे. याचा अर्थ पुढे भाग जाणार नाही. आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये जावं लागेल. पण दशांश अपूर्णांकामध्ये आपला कुठलाही पर्याय दिसत नाही, तर तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. मग 16चा पूर्ण भाग केला, उरले होते 2, छेदामध्ये 3. अशा प्रकारचं उत्तर 16.2/3 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून या उदाहरणाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 16.2/3 अशा प्रकारे आपल्याला त्याचा पर्याय क्रमांक 4 हा गोल रंगवावा लागेल. आता याच्यानंतर पहा पुढील उदाहरण आपण पाहू. आता पुढील उदाहरण वाचा बरं एकदा. एका संख्येच्या 0.18% काढण्यासाठी तिला कितीने गुणावं? मी पुन्हा एकदा उदाहरण वाचतो की एका संख्येच्या 0.18 काय आहे? 0.18
0.18% काढण्यासाठी तिला कितीने गुणावं लागेल. मी असं म्हटलं का 0.18 आपण पहिल्याच तासिकेला पाहिलं की 0.18 का म्हणायचं नाही. त्याचं कारण बऱ्याच मुलांना कधी कधी प्रश्न पडतो की ठीक आहे बाबा या ठिकाणी 18 दिसतात. बऱ्याच वेळा पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा याचं वाचन असं न करता 1-8 असंच केलेलं आहे. पण हे 18 का म्हणायचं नाही याचं कारण आहे. पहा, 18 ही पूर्ण नैसर्गिक संख्या आहे. पूर्ण आहे याचा अर्थ ती पूर्ण आहे, एक किंवा त्या पटीमध्ये आहे. परंतु 0.18 किंवा 0.18 ही एकापेक्षाही लहान आहे आणि म्हणून तिचं वाचन आपण 0.18 किंवा 0.18 असं करू शकत नाही. 18 ही पूर्ण होते आणि पूर्ण 18 आपण जसे लाडू मोजू शकतो 1, 2, 3, 4, 5, 17, 18 अशा प्रकारे हे लाडू मोजण्यासारखे हे यातले दशांशचिन्हानंतरचे पुढचे 18 मोजता येणार नाही आणि म्हणून त्याला आपण 0.18 न म्हणता 0.18% असं म्हणू. किंवा तुम्ही वर्तमान याच्यामध्ये टीव्हीच्या जर दूरदर्शनच्या बातम्या आहेत पहा तर त्या बातम्यांमध्ये किंवा रेडिओच्या बातम्यांमध्ये याला कसं वाचलं जातं तर 18 असं बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं. असं मग आता किती आहे या ठिकाणी काय करायचं आता एकाच संख्येचं किती काढायचं आहे 0.18% काढण्यासाठी तिला कितीने गुणावं लागेल असा प्रश्न आपला आहे. मग आपण पहिल्या दिवशीच पाहिलं की एखाद्या संख्येचे टक्के काढण्यासाठी त्या संख्येला त्या टक्क्यांनीच गुणावं लागतं किंवा त्या टक्क्यांनी गुणावं लागतं. आणि म्हणून समजा ती संख्या किती आहे ती संख्या काही असेल त्याला कितीने गुणायचं आपल्याला तर तिला 0.18% म्हणजेच काय 0.18/100 या संख्येनं गुणायचं आहे. आणि मग असा तर कुठेही पर्याय दिसत नाहीये आपल्याला. कुठलाही त्या ठिकाणी छेदामध्ये 100 असलेला पर्याय चारही पर्यायांमध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आपला छेद घालवून टाकायचा आहे. याचा अर्थ आपल्याला दशांश चिन्ह डावीकडे उजवीकडे ज्या पद्धतीने जाणार असतील त्याप्रमाणे त्यांना हलवायचं आहे. आता पहा या ठिकाणी अंशामध्ये दशांश चिन्ह कुठं आहे शून्याच्या नंतर आहे. दशांश चिन्हानंतर 2 घरं उजवीकडे आहे. उजवीकडे आपल्याला 2 घरं दिसतात. परंतु छेदाचं दशांश चिन्ह कुठं आहे हे दुसऱ्या किंवा 100 नंतर आहे किंवा दुसऱ्या शून्याच्या नंतर आहे. आता आपल्याला काय घालवायचं छेदाचा घालून टाकायचा आहे. याचा अर्थ छेदामध्ये मला फक्त 100 घ्यायचा आहे सॉरी फक्त 1 घ्यायचा आहे आणि 1 येण्यासाठी मला हे दशांश चिन्ह आणखी 2 घरं डावीकडे जावं लागेल. म्हणजे पहा इथं जावं लागेल आणि डावीकडे जायचं याचा अर्थ मला छेदाला सुद्धा 100ने भागावं लागेल आणि अंशाला सुद्धा 100ने भागावं लागेल. आणि मग पहा 2 घरं जर माझं दशांश चिन्ह असं इथं आलं तर मला इथे सुद्धा 2 घरं पुढे जावं लागेल आणि म्हणून इथं 1-8 इथं दशांश चिन्ह आहे. मग 1 घर इथे गेल्यानंतर इथं येईल आणखी 1 घर इथं येईल आणि मग अशा प्रकारचा मला 0.0018 असा अंश मिळेल. आणि छेदामध्ये देखील 1 दशांश चिन्ह 2 ह्याच्यावरती 2 शून्य किंवा 1 दशांश चिन्ह 00 असा माझा छेद. मग आता 1 दशांश चिन्ह 00 म्हणजे 1च आणि 1 भागिले आहे याचा अर्थ वरच्या अंशावर काही परिणाम होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी 0.0018 अशा प्रकारचं उदाहरण किंवा अशा प्रकारचं उत्तर मला या उदाहरणाचं या ठिकाणी मिळणार आहे. आणि हा पर्याय कुठे दिसतोय तर हा पर्याय मला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. पहा 0.0018 0.0018. आता मुलांची बऱ्याच वेळा काय गफलत होते याच्यामध्ये पहा मुलांचं उत्तर इथपर्यंत येतं परंतु घाई गडबडीमध्ये थोडेफार सारख्या प्रमाणामध्ये हे पर्याय दिसतात
आपल्याला पर्याय रंगवायचा असतो किंवा निवडायचा असतो 4, घाई गडबडीमध्ये आपण पर्याय क्रमांक 2चं वर्तुळ त्या ठिकाणी रंगवून बसतो आणि आपलं उत्तर चुकतं. आणि म्हणून जेव्हा फायनल पर्याय आपल्याला रंगवायला सुरुवात करायची त्यावेळेला 1 सेकंद विचार करा आणि त्याच्यानंतर पर्याय निवडून आपल्याला त्याच्या उत्तरापर्यंत किंवा रंगवण्यापर्यंत जायचं आहे. तर त्याच्यानंतर पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत. आता तुमच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसते, पहा. तुम्ही वाचून घ्या तोपर्यंत. उदाहरण आहे, 50% 50% भागिले 25%चे 25% बरोबर किती? पुन्हा एकदा वाचा, कारण ह्या उदाहरणामध्ये काय गडबड करतात किंवा हे उदाहरण कसं आपण चुकवू शकतो याचं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला देणार. पण ही एक प्रकारची पदावलीच आहे असं समजूया की 50%चे 50% भागिले 25%चे 25% बरोबर किती. मग आता समजा आपण घाई गडबडीमध्ये आपण करायचा प्रयत्न केला तर आपण सरळ सरळ कशा प्रकारे अगोदर उदाहरण मी सोडून दाखवतो की हे कसं करायचं आणि मुलांची काय चूक होते. आता या ठिकाणी मुलांची चूक काय होते ते आपण पाहूयात. पहा, 50%चे 50% म्हणजे काय? 50 भागिले 100. 50% 50 भागिले 100 चे म्हणजे काय? गुणिले 50%. या ठिकाणी मी लिहिले 50% पुन्हा 50 भागिले 100 भागिले या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह. 25% म्हणजे काय? 25 अंशामध्ये छेदामध्ये 100 चे म्हणजे पुन्हा गुणिले. त्याच्यानंतर 25% पुन्हा 25 अंशामध्ये छेदामध्ये 100. अशा प्रकारची रचना आपल्याला मिळते आणि मग आपण धाडधाड हे उदाहरण सोडवायला सुरुवात करतो. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी रचना काय करू आपण पुढे सरळ रूप दिलं तर 50 अंश छेदामध्ये 100 गुणिले 50 अंश छेदामध्ये पुन्हा 100 भागिले म्हणजे काय रे? तर भागता येणार नाही तर 25 अंश छेद 100 नाही तर येणार नाही. मग एखाद्या संख्येला भागणं म्हणजे काय? तर त्याच्या गुणाकार व्यस्तानं त्याला गुणणं होते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त कोणाला म्हणतो? जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात किंवा त्याला व्यस्तांक म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये रेसिप्रोकल म्हणतात. आणि मग आपल्याला 25 अंश छेद 100 ने जर भागायचं आहे तर त्याला गुणिले करताना 100 भागिले 25 असा उलटा करून लिहावा लागेल आणि मग पुन्हा गुणिले 25 अंशामध्ये छेदात किती? तर 100. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करावी लागेल. आणि अशी मांडणी करताना आपण अगदी बरोबर केली आहे, परंतु आपलं उत्तर चुकणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता कसं चुकणार आहे ते आपण पाहू की या 100ला समजा इकडचे 100 घालून टाकले, थोडे लांबचे गेले, इथं जवळ पण घालवता आले असते. 50 एके 50 50 जुने 100 पुन्हा 25 एके 25 25 चौक 100 पुन्हा बे एके बे बे 25 50. मग आता पाहूयात काय राहतं. एक छेद इथं काहीच नाही म्हणजे 1 गुणिले 25 अंशामध्ये इथे छेदात किती? 1 गुणिले 100चा पूर्ण भाग गेला म्हणजे 1/25 गुणिले 1/4. या 25ला देखील हा 25 गेला. मग राहते काय? 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 अंशामध्ये सर्व अंशांचा गुणाकार किती आला? 1. छेदामध्ये हा 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 4 म्हणजे छेदामध्ये सगळ्यांचा जर गुणाकार केला तर ते उत्तर काय आलं? 4. आणि मग आपल्याला अपूर्णांक मिळाला 1 अंश छेद 4. परंतु पर्यायामध्ये तर कुठंच दिसत नाही. मग आपण म्हणतो कदाचित उदाहरण चुकलेलं असेल, कारण आपण तर अगदी व्यवस्थित या ठिकाणी मांडणी केलेली आहे. मग आपली चूक झाली का या ठिकाणी?
तर आपली चूक झाली या ठिकाणी उदाहरण वाचताना काय झालं, आपल्याकडून चूक झाली आणि ते उदाहरण नीट समजून न घेतल्यामुळं किंवा त्याचं वाचन त्याच्यातला सूक्ष्म भाग आपण नीट समजून न घेतल्यामुळे आपलं उत्तर या ठिकाणी चुकलं किंवा आपल्याला त्या पर्यायामध्ये आपलं उत्तरच दिसलं नाही आणि मग आपण काहीतरी गडबड करतो, मग कोणतं तरी मनानं अंदाजानं पर्याय रंगवून टाकतो आणि मग परीक्षेमध्ये शेवटी उत्तर सूचीमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा माझं ते उत्तर चुकलेलं दिसतं आणि मग आपल्याला थोडं वाईट वाटतं. मग आता हा प्रश्न सोडवायचा काय? नीट पहा बरं, वाचा बरं. 50%चे 50% भागिले 25%चे 25%. याचा अर्थ पहिल्यांदा या राशीची तुलना आहे. 50%चे 50% म्हणजे समजा 500, समजा 5% जसं आपण म्हणतो तसं 50%चे 50% याला भागिले आहे 25%चे पुन्हा 25%. बरोबर. आणि मग हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपलं उत्तर चुकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पाहूयात की पुन्हा उदाहरण आपल्याला या ठिकाणी हे सोडवायचं आहे की 50% म्हणजे 50 भागिले 100 चे म्हणजे गुणिले 50% म्हणजे 50 भागिले 100. आता याला मी मुद्दामून एक कंस करून घेतला कारण याला भागिले पुन्हा पुढची काय ज्या राशी आहेत त्याने भागायला. मग याला मी इथं भागिले चिन्ह लिहिलं आणि पुन्हा 25% म्हणजे काय, 25 / 100 चे म्हणजे गुणिले पुन्हा 25% म्हणजे 25/100 अशी रचना मला मिळाली. आणि मग याला सरळ दिल्याच्यानंतर आपलं उत्तर चुकणार नाही. 50% 50 50 गुणिले 100 50% 50 50 गुणिले 100 1/4 या ठिकाणी आहे. भागिले त्या ठिकाणी पहा 25 × 25 25 × 100 पुन्हा इथे 25 × 25 25 × 100 1 गुणिले 1 बरोबर 1 छेदामध्ये 4 गुणिले 4 बरोबर 16. आणि मग या ठिकाणी मला काय मिळालं, 1/4 भागिले 1/16 मिळाले. आता भागणं मगाशीच पाहिजे. एखाद्या अपूर्णांकानं किंवा एखाद्या संख्येचं भागणं म्हणजे त्याच्या गुणाकार आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय 1/4 गुणिले 1/16 म्हणजे काय 16. माझा 4 × 4 4 × 16 1 गुणिले 4 बरोबर काय ना 4 1 गुणिले 1 बरोबर काय 1च येणार म्हणजे 4 ला 1 ने भागल्याच्या नंतर आपलं उत्तर किती येणार आहे 4. आणि हा मात्र पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2 चं वर्तुळ रचू. बरोबर. आणि म्हणून आपले मगाशी आपण काढलं काय झालं होतं, आपलं उत्तर आलं होतं 1/4 किंवा 1/4 किंवा पाव भाग आलं होतं आणि आता आले 4. म्हणजे हा फरक का पडला, कारण उदाहरण समजून घेण्यामध्ये जेव्हा आपण गल्लत करतो त्यावेळेला या उदाहरणांमध्ये आपल्याला चूक झालेली दिसून येते किंवा उत्तरात चूक झालेली दिसून येते. पहा आता याच्यानंतर आपण पुढचं एक उदाहरण पाहूया. आता उदाहरण वाचून घ्या बरं एकदा, काय दिसते तुम्हाला उदाहरणामध्ये. एकदा वाचा उदाहरण सावकाशपणे. बरोबर झालं वाचून. पुढील पैकी कोणत्या पर्यायामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा कंसामध्ये 3.75 ते 5% अधिक 7.25 ते 10% या पदावलीचे योग्य उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पदावली दिलेली आहे जी टक्केवारीत आहे, दशांश अपूर्णांकात देखील आहे आणि ती पदावली आपल्याला सोडवायची आहे. आणि मग पहा मांडणी करूयात. 3.75 किती आहे 75 चे म्हणजे गुणिले किती आहे 5% म्हणजे काय 5/100 अधिक 7.5 किती आहे 25 त्याचे किती 10% म्हणजे 10/100 किती 100.
आता याला जर गुणाकार करून घेतला आपण तर 5 5 25, 2 5 7 35 आणि 2 37, 7 आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 15 आणि 3 18. पुन्हा एकदा गुणू 5 5 25, 7 आले 2, 5 7 35, 36 37, 7 आले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18. पहा या ठिकाणी काय मिळालं, जेव्हा 3.75 ला मी 5 ने गुणलं तेव्हा मला मिळाले 18.75. याला काय भागिले किती 100 अधिक या ठिकाणी 7 दशांश चिन्ह किती आहे 2 5 त्याला गुणिले 10. मग ह्या दशांश चिन्हाला जर मी 10 ने गुणलं तर मला पटकन या ठिकाणी पहा 72.5 छेदामध्ये 100 असं दिसून येतं. आणि मग आता या ठिकाणी 2 अपूर्णांक किंवा 2 भाग मिळाले तर दोघांचे काय आहे छेद समान आहे. आणि जर छेद समान आहे याचा अर्थ आपण त्यांच्या अंशांची बेरीज करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी 18.75 अधिक 72.5 आहे. 5 म्हणजेच किती 50. आणि मग यांची बेरीज केल्याच्या नंतर पहा 5 5 7 आणि 5 12 हातचा आला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1 1 आणि 7 8 8 आणि 1 9. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 91.25 छेदामध्ये किती आहे तर 100. कारण यांचे छेद समान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर हे 91.25 छेदामध्ये 100 आहे. परंतु जर पर्याय नीट आपण वाचले तर अशा प्रकारे छेदामध्ये 100 असलेला कुठेही पर्याय आपल्याला दिसत नाही. आणि मग आपल्याला याचं दशांश चिन्ह किंवा याच्यातले 100 घालून टाकायचे. याचा अर्थ दशांश चिन्ह इथं आहे ते आणखी इथं घ्यायचे 2 घरं डावीकडे जायचे. आपल्याला वरती सुद्धा 2 घरे डावीकडे गेल्याच्या नंतर 9 1 2 5 अशा स्वरूपाचा एक दशांश अपूर्णांक मिळतो. छेदामध्ये 1 येणार आहे म्हणजे काय त्याने कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तो छेद नाही लिहिला तरी चालतो. आणि म्हणून आपल्याला उत्तर मिळालं 0.91125 आणि 0.91125. मला वाटतं पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून याचं उत्तर त्या पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण ही पदावली या ठिकाणी सोडून घेतली. पहा आता पुढचं उदाहरण पाहूयात आपण. आता 37व उदाहरण आहे. उदाहरण पटकन वाचून घेऊयात आपण. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. या वर्षी त्या गावची लोकसंख्या 2420 आहे. पुढील वर्षी त्या गावची लोकसंख्या किती असेल. पर्याय क्रमांक 1 आहे 2178, दुसरा आहे 2362, तिसरा आहे 2467 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2664. आणि मग आता हे उदाहरण प्रथमतः आपल्याला समजून घ्यावं लागेल. समजून घेऊन मग उत्तर काढावं लागेल. मुलं काय करतात पटकन या संख्येचे 10% काढतात आणि तो असणारा 10% आपल्या पर्यायामध्ये हमखास असतो आणि मग पटकन ते उत्तराचा पर्याय रंगवून टाकतात आणि मग या ठिकाणी आपल्याकडून आपल्याला इथे काय सांगितलंय एका गावची लोकसंख्या दरवर्षी कितीने वाढते 10% वाढते. याचा अर्थ या वर्षी समजा 100 असेल तर पुढच्या वर्षीची लोकसंख्या किती आजचे 100 त्याचे 10% काढायचे. येणारी जी संख्या आहे ती मूळ 100 मध्ये मिळवायची किंवा मूळ लोकसंख्येमध्ये मिळवायची आणि मग पुढे जी येणारी बेरीज आहे ती असेल पुढच्या वर्षाची लोकसंख्या. याचा अर्थ या वर्षीची लोकसंख्या किती आहे 2420. ती कितीने वाढली 10%ने म्हणजे तिचे 10% आपण काढू बरोबर. या शून्याला हा शून्य गेला 10 1 10 10 1 10 म्हणजे 242 आहे. मग आता 242 ची किती 10% आहे कुणाच्या 2420 चा आणि मग 2420 चा 10% आपल्याला 242 मिळाले. याचा अर्थ ती एवढ्याने वाढणार आहे आणि म्हणून पुढच्या वर्षीची जी लोकसंख्या आहे
ती मूळ 2420 अधिक वाढलेली 242 साधारणपणे 0 आणि 2 2 2 आणि 4 6 4 आणि 2 6 आणि 2 ही साधारणपणे 2662 पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. कधी कधी हा प्रश्न फिरवला किंवा याची काठीण्य पातळी आणखी पुढे वाढवली तर आपल्याला काय विचारतं की आणखी 4 वर्षांना त्या गावची लोकसंख्या किती असेल, आणखी 3 वर्षांना त्या गावची लोकसंख्या किती असेल. तर त्यावेळेला आपल्याला एका वर्षानंतर किती आली, एवढी आली. मूळ किती होती, 2420 होती. त्याच्यावर 10% झाले, किती वाढली, 2662 झाली. पुन्हा पुढच्या वर्षीची लोकसंख्या काढायची तर पुन्हा इथे 10% काढायचे, ते मिळवायचे आणि पुढच्या वर्षाची लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळवून जाईल. म्हणजे असं किती वर्षाची दिली तितक्या वेळा ही प्रक्रिया करावी लागेल. परंतु मित्रांनो, असं जरी उदाहरण समजा परीक्षेला आलं शेकडेवारीचं तर शक्यतो ते आपण चक्रवाढ व्याज याच्या सूत्रानं सुद्धा पटकन त्याच्यापर्यंत जाऊ शकतो. परंतु जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचं सूत्र किंवा ती जर प्रक्रिया जर तुम्हाला माहीत नसेल तरी गडबडून जायचं काही कारण नाही. शांत डोक्यानं एक एक वर्षाची लोकसंख्या काढा आणि मग शेवटचं वर्ष कोणतं आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी येणारं उत्तर ते तुमचं उत्तर असणार आहे. आता पुढचं उदाहरण या ठिकाणी दिसतंय. हे आहे सोपंच आहे. पुढचं पाहूयात. या ठिकाणी 41वा उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तुमच्या स्क्रीनवर ते दिसत असेल, व्यवस्थित वाचा. उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, उदाहरण आहे 24,000 पगारापैकी 25% रक्कम शिक्षणावर खर्च झाली. समजा एक व्यक्तीचा पगार आहे, तो त्याचा पगार किती आहे, 24,000. या 24,000 पगारापैकी 25% रक्कम शिक्षणावर खर्च झाली. शिक्षणावरील रकमेतील 20% रक्कम पुन्हा पुस्तके खरेदीवर खर्च झाली. तर पुस्तक खरेदीवर किती खर्च झाला, म्हणजे पाहता एक क्रिया करून या ठिकाणी आपल्याला भागणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा 24,000चे 25% म्हणजे शिक्षणावरती होणारी जी खर्च आहे, शिक्षणावरती कोणता खर्च झाला किंवा किती खर्च झाला, शिक्षण या घटकावरती होणारा खर्च म्हणजे काय, पगाराच्या 25%. पगार आहे त्यांचा 24,000, त्याच्या 25% म्हणजे 25% किती, 100. 2 शून्यानं 2 शून्य गेले. आता पुन्हा पहा, 25 शून्य 0, 25 चौक 100, 800 आले 10, 25 गुणे 50 आणि 10 60. म्हणजे शिक्षणावरती किती खर्च झाला रे, 6,000. पर्याय इथे दिसतो 5, पर्याय क्रमांक 3. मुलांची बटकन गडबड होईल. पर्याय क्रमांक 3 निवडला जाईल आणि आपण त्या ठिकाणी म्हणजे शिक्षणावरती झाला 6,000. हा इथपर्यंत अर्धा भागच झाला आपल्या उदाहरणाचा. मग याचा अर्धा भाग काय आहे, शिक्षणावरील रकमेतील 20% रक्कम पुस्तके खरेदीवर खर्च झाला. मग शिक्षणावर किती झालेला आहे, 6,000. मग या 6,000चा पुन्हा 20%, पुन्हा 20% रक्कम ही पुस्तक खरेदीवर झाली. 20% म्हणजे काय, 20/100. आणि म्हणून 20/100 ही अशा प्रकारे किंवा 6,000चे 20% काढायचे. पहा, 2 शून्याला 2 शून्य गेले किंवा इकडचा शून्य घालला असता तरी चालला असता. मग आता पहा, 62, 12, 1 आणि 2 शून्य त्याच्यावरती घेऊन दिले. उत्तर आलं 1200 किंवा 1,200. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 1,200 रुपये किंवा 1200 रुपये हा पुस्तक खरेदीवरती खर्च झाला. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळवून गेलं.
आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूयात. आता हे थोडंसं आपल्याला दिलासा देणारं उदाहरण आहे. पहा, वाचा एकदा, तुम्हाला देखील जरा बरं वाटेल हे उदाहरण वाचल्यावर. उदाहरण काय आहे? 15,000 रुपये किमतीचा मोबाईल 8% स्वस्त झाला किंवा 8% स्वस्त झाला तर तो मोबाईल किती रुपयांत मिळेल? तो मोबाईल किती रुपयांत मिळेल? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला दिसतोय 16,200 रुपये. पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतोय 13,600 रुपये. पर्याय क्रमांक 3 दिसतोय 14,800 रुपये आणि पर्याय क्रमांक 4 13,800. आणि मग आपण हे उदाहरण सोडवायला घेतल्याच्या नंतर कसं करावं लागेल पहा. मूळ किंमत किती आहे मोबाईलची? मोबाईलची किंमत पहिल्यांदा आहे मूळ किंमत 15,000 रुपये. किती आहे? 15,000. तो 8% स्वस्त झालाय म्हणजे या 15,000ची 8% जी काही रक्कम येणार आहे तेवढ्यानं त्याची किंमत कमी झालेली आहे आणि म्हणून 15,000चे 8% आपल्याला काढावे लागतील. मग आपण डायरेक्ट या ठिकाणी मांडणी केली 15,000 गुणिले 8 भागिले 100. पुन्हा याला सरळ रूप दिलं, 2 शून्याला अंशातले 2 शून्य गेले, 150 गुणिले किती आलं? 8. मग 150 गुणिले 8 हा जर गुणाकार आपण केला तर 8 शून्य शून्य 8 पंचे 40, 8 आले 4, 8 1 8, 8 4 12. 8 शून्य शून्य 8 पंचे 40, 8 आले 4, 8 1 8, 8 4 12. या ठिकाणी 1200 रुपये ही रक्कम 15,000च्या 8% आहे. आणि मग 15,000च्या 8% 1200 रुपये आहे. हे 1200 रुपये उदाहरण सांगतं आपल्याला की 1200 रुपयानं स्वस्त झाला. याचा अर्थ मला जर तो मोबाईल घ्यायचा असेल तर मी 15,000मधून हे 1200 रुपये काय करेल? वजा करेल आणि मग शून्यातून शून्य गेला 0 0 या ठिकाणी 8 आजचा देऊन टाकला 1, 5तून 2 गेले 3 आणि 1. म्हणजे मला तो मोबाईल 13,800 रुपये 13,800 रुपयांना मला तो मोबाईल मिळेल किंवा मोबाईलची नवीन किंमत होणार आहे 13,800 रुपये. पर्याय क्रमांक आपला त्या ठिकाणी 4 आहे. आता पहा पुढचं उदाहरण घेऊया. या ठिकाणी स्क्रीनवर उदाहरण दिसते पहा. एका पुस्तकाच्या किंवा पुस्तकाच्या 375 पानांपैकी, पुस्तकाला पानं किती आहेत रे? तर ती 375 पानं आहेत. त्या 375 पानांपैकी 12/25 भाग पाने वाचून झाली. किती पानं वाचून झाली? तिथं ऑब्लिक आहे याचा अर्थ तो अंश आणि छेद आहे. 12/25 12/25 किंवा 12/25 एवढी पाने वाचून झाली. तर शेकडा किती पाने वाचायची बाकी आहे? पर्याय या ठिकाणी काय दिलेले आहेत पहा. पर्याय क्रमांक 1 आहे 48. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे 52. पर्याय क्रमांक 3 आहे या ठिकाणी 180 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 195. आणि म्हणून हे उदाहरण कसं सोडवायचं ते आता आपण पाहूया. आपल्याला विचारले काय? तर शेकडा किती पाने वाचायची बाकी आहे. पण शेकडा विचारले, शेकडामध्ये विचारले. आपण काय करतो घालीमध्ये पण या ठिकाणी किती आहे? 12/25 पाने वाचून झालेली आहे. याचा अर्थ त्या संपूर्ण पुस्तकाची 25 किंवा पानांचा 25 जर आपण समान भाग केले तर त्या 25 समान भागापैकी या ठिकाणी 12 समान भाग आपल्याला वाचून झालेले आहे.
याचा अर्थ अंशामध्ये 25 होण्यासाठी पण जेव्हा 25 पैकी 25 भाग वाचू तेव्हा पूर्ण पुस्तक आपण त्या ठिकाणी वाचणार आणि मग 25 पैकी 25 भाग वाचून झालं म्हणजे संपूर्ण 100% पुस्तक वाचून झालं असं आपण म्हणणार. परंतु या ठिकाणी 25 भागापैकी 12 भागच पुस्तक वाचून झालेलं आहे. याचा अर्थ 12 मध्ये आणखी 13 जर मिळवले तर उत्तर आपलं 25 येईल आणि म्हणून 13/25 एवढा भाग वाचायचा शिल्लक राहिलेला आहे. बरोबर. मग आपण घाईघाईमध्ये काय करतो 375 चे 13/25 एवढा भाग काढून घेतो. आपण अपूर्णांकामध्ये पाहिले एखाद्या संख्येचा विशिष्ट अपूर्णांक किंवा तेवढा भाग जर काढायचा असेल तर त्या अपूर्णांकाने त्याला गुणावं लागतं. मुलं पटकन तशा प्रकारे चूक करू शकतात. परंतु विचारले काय शेकडा किती पाने वाचायची आपल्याला सांगितलंय किती पानं वाचायची आहे. पानांची संख्या या ठिकाणी विचारलेली नाही. आपल्याला विचारलंय शेकडा किंवा त्याचे टक्के किती. मग पहा छेदामध्ये 25 समान भाग आपण त्या पुस्तकाचे केलेले आहेत. त्यापैकी 13 भाग वाचायची बाकी आहे. मग 25 समान भाग म्हणजे काय तर जर 25ला जर मी 100 रूपांतरित केलं म्हणजे या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मी असा शोधला की ज्याचा छेद 100 असणार आहे. मग तो छेद 100 करण्यासाठी मला याच्या छेदाला 4 ने गुणावं लागेल. मग मला अंशाला देखील 4 ने गुणावं लागणार आहे. आणि म्हणून 25 चोक 100 आणि 13 चोक 52 म्हणजे आता या ठिकाणी पहा 52 अंशामध्ये 100 याचाच अर्थ 52% उत्तर मिळालं. आणि म्हणून माझं उत्तर किती आहे तर माझं उत्तर आहे 52%. परंतु या ठिकाणी टक्केचं चिन्ह कुठंच दिसत नाही. आपल्याला विचारलं शेकडा. शेकडा म्हणजेच टक्के आणि म्हणून या ठिकाणी शेकडा 52 पाने आपली वाचायची बाकी आहे आणि म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पहा पुढचं उदाहरण पाहू. आता एका शाळेमध्ये 95% विद्यार्थी उपस्थित. जर अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 14 असेल तर शाळेत पटावर किती विद्यार्थी आहेत. मग उदाहरण नीट वाचल्याच्या नंतर हे उदाहरण सोडवायला आपल्याला सुरुवात करायची. शाळेत 95% विद्यार्थी उपस्थित होते आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे 14. मग 95% विद्यार्थी जर उपस्थित होते तर अनुपस्थित किती होते तर ते होते 5%. किती होते 5%. आणि ती संख्या 5% किती आहे तर ती आहे 14. मग या ठिकाणी आपल्याला उदाहरण सोडवायला थोडी माहिती मिळाली की पटावर त्या शाळेच्या पटावर किती विद्यार्थी आहेत. मग आता मी काय करतो जेव्हा 100 पैकी 5 याचा अर्थ 5%. 5% म्हणजे काय 100 पैकी 5 आहे म्हणजे 5%. तर एकूण विद्यार्थी संख्यांपैकी किती 14. बरोबर. म्हणजे जेव्हा 100 पैकी 5 तर x पैकी 14 अशा प्रकारची रचना आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि मग x ची किंमत काढणं सोपं झालं. 5 गुणिले x बरोबर 14 गुणिले किती 100. मग x ची किंमत काढण्यासाठी 14 गुणिले 100 भागिले 5 x बरोबर 5 एके 5 5 दुने 10 5 0 0 म्हणजे 14 गुणिले 20 बरोबर 14 दुने 28. त्याच्यावर ठेवला एक 0. x ची किंमत आपल्याला 280 आली. म्हणजे त्या शाळेच्या पटावर म्हणजे काय तर त्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती आहे ती संख्या म्हणजे त्या शाळेचा पट असतो. आणि म्हणून त्या शाळेच्या पटावर किती विद्यार्थी आहे तर ते आले 280. आणि याचं उत्तर मला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून
हे उदाहरण सोडवल्यानंतर पटावर किती विद्यार्थी आहेत तर ते 200 आहेत, 280 आहेत असं आपण या ठिकाणी ठरवून टाकलं किंवा तो पर्याय आपण रमवून टाकला. आता या ठिकाणी 45 उदाहरण पहा. उदाहरण काय? 19/27 बरोबर किती? पहा उदाहरण काय आहे. 19/27 चे किती आहे? 27% बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची मांडणी दिसून येणार आहे. मग आता 19/27 म्हणजे काय? गुणिले. मग 19/27 गुणिले 27% गुणिले काय? 27%. 27% मी डायरेक्ट कसं लिहिन? 27 अंशामध्ये छेदामध्ये किती? एकदा मांडणी मिळाली किंवा अशा प्रकारे याला मांडून घेतलं की याला सरळूप देता येईल. आणि सरळूप सोपं आहे पहा. इथं छेदामध्ये 27 आहे, तिथे अंशामध्ये आहे. 27/27 अंशात देखील 27/27 भाग गेला आणि मग मला काय मिळेल? 19 गुणिले 1 छेदामध्ये 1 गुणिले 100 म्हणजे 19 अंशामध्ये आणि छेदामध्ये किती मिळाले? 100. परंतु 19/100 असं कुठेही उत्तर या ठिकाणी दिसत नाही. पण आपल्याला माहिती आहे की टक्केवारी म्हणजे किंवा शेकडेवारी म्हणजे हा असा अपूर्णांक आहे की ज्याचा छेद 100 आहे. म्हणजे 19/100ला मी काय लिहीन? 19% लिहीन आणि मग तेच त्याचं उत्तर आहे. पहा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला 19% असं उत्तर या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून या उदाहरणाचं उत्तर आपण कोणतं निवडू? तर पर्याय क्रमांक 1. आता पहा मित्रांनो, हे उदाहरण एकदम नीट वाचा. कारण जवळजवळ 85 ते 90% मुलांना हे उदाहरण जमत नाही. असं जर उदाहरण आलं की मुलांच्या बहुतांश मुलांच्या चुका होतात. कारण हे अतिशय काठीण्य पातळीचं उदाहरण हे शेकडेवारीतलं आहे. उदाहरण काय आहे पातळीचं? या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. चौरसाची बाजू जर 50% वाढवली, काय 50% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? अशा प्रकारचं हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. चौरसाची बाजू जर 50% वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? याचा थोडा विचार करावा लागेल. या ठिकाणी किती बाजू आहे माहिती नाही, किती क्षेत्रफळ आहे माहिती नाही, फक्त एक तर्क करून दिलेला आहे. जर एखाद्या चौरसाची बाजू जर मी 50% वाढवली तर क्षेत्रफळ किती वाढेल? पण आता समजा माझ्याकडे या ठिकाणी चौरस आहे. हा चौरस आहे आणि याची बाजू किती आहे? 4 आहे असं मी गृहीत धरू. समजा त्याची 50% बाजू वाढवायची आणि नवीन चौरस तयार करायचा. मग 450% म्हणजे काय? 400 निम्मे. 400 निम्मे येतात 2 आणि मग 2 ने बाजू वाढली म्हणजे ती बाजू किती झाली? ती बाजू झाली 6 झाली. 6 चौरस एकत्र 6 एक असेल, मग ती सेंटीमीटर असेल तर मीटर असेल ते नंतर आहे. म्हणजे जेव्हा चौरसाची बाजू 50% म्हणजे 4 बाजू असणाऱ्या चौरसाची बाजू जर मी 50% वाढवली तर ती बाजू 6 होईल. मग जेव्हा याचं क्षेत्रफळ किती येईल? या चौरसाचं मग 4 × 16 चौरस एकर बरोबर. याचं किती आलं क्षेत्रफळ? 16 चौरस एकर. मग याचं किती येईल? 6 × 6 = 36
कारण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग, आणि म्हणून 36 चौरस एकक या ठिकाणी या नवीन चौरसाचं क्षेत्र. मग आता बदल काय झाला, या ठिकाणी बाजू वाढवली 50% मिळाली आपल्याला, परंतु क्षेत्रफळ सुद्धा त्यांचं वाढलंय. मग कितीने वाढले, 16 होतं ते 36 झाले. याचा अर्थ 36 वजा 16, हा 36 मधून 16 गेले किती राहिले, 20. म्हणजे ते कितीने वाढलं रे, बरोबर ना. 6तून 6 गेले, खाली 0 राहिले, 3तून 1 गेला, 2 राहिले. म्हणजे ते 20ने वाढ, कितीने वाढलं, 20ने क्षेत्रफळात वाढ झाली. मग आता 20ने क्षेत्रफळात वाढ झाली, मग आता आपल्याला पुढे उदाहरण सुरुवायला सोपं आहे. म्हणजे जेव्हा क्षेत्रफळ किती होतं, ते होतं 16 चौरस एकक. त्याच्यामध्ये बाजू 50%ने वाढवल्याच्या नंतर क्षेत्रफळ किती वाढ झाली, तर ती 36 झाली. क्षेत्रफळ झाले असता वाढ किती झाली, 20 झाली. आणि म्हणून 20 चौरस एककने ते क्षेत्रफळ वाढलं. बाबर का नीट समजून घ्या, कारण इथं गंमत आहे. इथं मी एक आहे या उदाहरणाची. मूळ किती होतं, 16 चौरस एकक होतं क्षेत्रफळ. ते कितीने वाढले, किती वाढले असावे काही नाही, तर ते 36 वाढले. मग कितीने वाढलेलं आहे, तर ते 20ने वाढले. मग आपल्याला विचारलंय की हे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढले. म्हणजे जेव्हा क्षेत्रफळ जर 16 असेल, एखाद्या 100 असेल, तर ते कितीने वाढेल, तर ते Xने वाढेल. अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी रचना मिळाली की एकदम पटकन हे उदाहरण सोडून जाईल. मग आता कसं सोडवायचं आहे, तर आता याला सरळ रूप जर दिलं आपण, तर पहा 20 गुणिले 100, 20 गुणिले 100, इकडे काय 20 गुणिले 100 भागिले 16 बरोबर काय 1. मग आता इथे पहा 4 चौक 16 आणि 4 पंचविशे 100 किंवा 25 चौक 100. पुन्हा 4 एके 4, 4 पंचे 20. म्हणजे अंशात मला काय आलं, 5 गुणिले 25, 5 गुणिले 25. म्हणजे पहा अंश मला मिळाला 5 गुणिले 25. छेदामध्ये काय आहे, तर 1 आहे. म्हणजे 25 पाचा 125. म्हणजे किती टक्क्यांनी वाढला, आता फक्त एक्सची किंमत आली असेल 125 आणि मग एक्सची किंमत 25 आली, पण 125 आली. याचा अर्थ जेव्हा क्षेत्रफळ आपलं 20ने वाढलं होतं, 16 चौरस एककाचं क्षेत्रफळ 36 चौरस एकक झालं होतं, तर ते किती वाढलं होतं, 16ने. प्रश्न आपल्याला आहे क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढली, एक्सची किंमत या ठिकाणी कितीमध्ये, आणि म्हणून या प्रकारच्या उदाहरणात किंवा याचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढणार आहे, तर ते 125 वाढणार आहे. किती टक्क्यांनी वाढणार आहे, 125 टक्क्यांनी ते क्षेत्रफळ वाढणार. आणि म्हणून पुन्हा एकदा समजून घ्यायचं उदाहरण आहे, एका चौरसाची बाजू जर 50% वाढवली तर त्याचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, तर ते 125% वाढणार आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर या ठिकाणी दिसून येतं पहा. बरोबर. म्हणजे आपण काय केलं होतं की इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला चौरस किंवा त्याची बाजू दिलेली नव्हती, आपण गृहीत धरलं आणि त्याच्यावरून हे उदाहरण सोडवलं. असो मित्रांनो, गेल्या 3 दिवसांपासून आपण व्यावहारिक अपूर्णांकाचा व्यावहारिक गणितामधला शिष्यवृत्तीचा जो घटक आहे, तर त्यातली शेकडेवारी हा घटक पाहिला. मी तुम्हाला पहिल्या तासिकेला सांगितलेलं होतं पहा, शेकडेवारी या घटकावरती पुढील सरळ व्याज आणि नफा तोटा हे महत्वाचे घटक अवलंबून आहे.
गेले 3 दिवस आपण शेकडेवारी या घटकातील अगदी बारीक सारीक एकदम साध्या उदाहरणापासून तर अति कठीण उदाहरणापर्यंत सर्व उदाहरणांचा या ठिकाणी सराव घेतलेला आहे. आणि मला खात्री नव्हे विश्वास आहे की जर एवढी सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी समजावून घेतलेली असतील तर शिष्यवृत्तीमध्ये परीक्षा परिषदेने आपल्या कोणत्याही वटीतलं उदाहरण या शेकडेवारीवरती जर काढलं तर एकही विद्यार्थी हे शेकडेवारीवरील उदाहरण चुकणार नाही. मग आता इथून पुढे सुद्धा काय करायचं, आपण नुसतं समजून घेतलंय असं नाही तर आपण काय करायचंय का याचा थोडासा सराव करायचा. आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणची उदाहरणं आपण मिळवायची, ती सोडवायची, आपल्या शिक्षकांना दाखवायची आणि जास्तीत जास्त याचा सराव करायचा. तुम्हाला मी आता पुन्हा सकाळी एक सूचना दिली होती. पहा, उद्याच्या तासिकेविषयी. उद्या रक्षाबंधन आहे. तुमच्या सर्वांचा सगळ्या आनंदाचा सण आहे. कारण तुम्ही आज सुद्धा तुमचं मन लागणार नाही, कारण तुम्हाला मामाच्या गावाला किंवा कुठेतरी जाणार असेल, कोणाची ताई येणार असेल, कोणाची आत्या येणार असेल आणि या सगळीकडे घरामध्ये आनंदी आनंद असतो. आणि या आनंदामुळं तुमची संध्याकाळची जी तासिका होती सुट्टी असल्यामुळं ती सकाळी घेतलेली आहे. तर असं ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या 2026च्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अगदी भरपूर मनमुराद शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या तासिकेचा समारोप करतो. धन्यवाद.